नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अमोल स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपल्या घरी आहे शुभ कार्य. तर शुभ कार्य कोणाचं? तर आपल्या बंधुराजांचं, अमर कोलगे यांचा लग्न सोहळा आहे. आणि शुभ कार्य म्हटलं की घर कसं एकदम भरून जातं. अनेक पाहुणे मंडळी आपले सगळे सोयरे येतात, त्याचबरोबर ती आपली वाडीतली मंडळी देखील असते आणि त्याच्यामुळे या शुभ कार्याची शोभा आणखीन वाढत असते. तर मंडळी, आज आहे आपल्या बंधुराजांचा साखरपुडा सोहळा आणि त्यासाठी आपण निघालो आहे. आता जाणार आहोत भंडारपुड्यामध्ये. तर खरं तर मुलगी आपल्याच मालगुण शिवगणवाडीतली आहे, रोशनी रमेश शिवगण, राहणार शिवगणवाडी. परंतु तिचा साखरपुडा तिच्या मामाच्या घरी आहे. सर्व विधी तिकडेच होणार आहेत आणि त्यासाठी आम्ही आता निघणार आहे. इथून सर्व घरातली मंडळी, त्यानंतर आपली वाडीतले ग्रामस्थ आणि त्यानंतर आलेले सर्व पाहुणे मंडळी. तर असे आपण सर्व निघतोय इथून थोड्याच वेळात आणि मग तिकडे जाऊन कशा पद्धतीने कोकणी पद्धतीत साखरपुडा पार पडेल हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तत्पूर्वी इथे काय तयारी झाली आणि काय सजावट आहे आपल्या घराची ते दाखवतोय. आणि आत्तेबाई आपल्या खास आलेल्या आहेत या शुभ कार्याच्या पहिल्या कार्यक्रमासाठी, म्हणजे साखरपुड्यासाठी. तर आता मी तुम्हाला आमचं घर कसं सजवलेलं आहे आणि काय तयारी आहे ते दाखवतो. तर मंडळी, इथे आपण सुंदर असा मंडप तुम्हाला पाहू शकता. तुम्ही इथे कळंबटे बंधू यांनी मंडप उभारलेला, अतिशय सुंदर अशी झालर मंडपाला. आणि त्याचबरोबर ती आमच्या वाडीतले साऊंडवाले विलास काका चौगुले यांनी साऊंड वगैरे लावलेला आहे. त्याचबरोबर लायटिंग देखील केलेली आहे थोडीफार. आणि घराला सुंदर अशी रंगरंगोटी आपल्या वाडीतले पेंटर रामगडे बंधू आणि कंपनी दुर्गवडी बंधू यांच्या सहकार्यातून आपल्याला घराचं संपूर्ण रंगकाम करून दिलेलं त्यांनी लग्नाच्या आधीच. आणि अशी सगळी तयारी इथे झालेली आहे आणि आता हळूहळू वाडीतली मंडळी सगळी जमत आहेत. आणि शुभ कार्य म्हटलं की सर्व मंडळींचं सहकार्य हे महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वाडीतले सर्व ग्रामस्थ मंडळ, त्यानंतर महिला मंडळ, त्यानंतर आपल्या घरातली मंडळी, पाहुणे मंडळी आणि अशा सर्वांच्या उपस्थितीत अशी शुभ कार्य ही गावाकडे पार पडत असतात. तर आता थोड्याच वेळात सगळी मंडळी येईल, वाडीतली गावकर वगैरे आपले. आणि त्यानंतर मग आपण सर्व निघणार आहोत भंडारपुड्यात जायला. तत्पूर्वी मी घरात काय तयारी आपली ओटीवरती दाखवतो तुम्हाला. सुंदर असा कलरिंग आपण केलेला आहे. आणि इकडे देखील मंडळीला पानं लावायला जागा द्यावं.
त्या विड्याला याला लावा, नाटकाला या. या नाटकाला लावा. होय होय तांदूळ विड्याला खाली जाऊ दे, खाली ठेवा. नाही पहिले दुप्पट तुमची पूजा करायला हुकूम काय साखरपुड्याला हुकूम का नवरदेवाला अंगठी कोण घालणार नवरदेव घालणार आहे की दुवा टाका तू आता हुकूम घे आता बाकी आता बघा तुझी कशाला हुकूम काय विचार
पाणी काढ काढ परत घ्यायचा आता गळा भेट करा राम राम